जगाच्या पाठीवरती कुठेही जा, बिग बॉस गाजवलं ते सुरक्षा माझ्या म्हणून, शार्क टँक गाजवलं ते आमच्या भावने. हॉलीवुड, बॉलीवुड, टॉलीवुड और उसके बाद में आता है हमारा बॉलीवुड. और मैं हूं मालेगांव से जुगाड़ू कमलेश. आणि एक गोष्ट आहे की भाई लोक आपल्याला एवढे म्हणायला लागले, समजून घ्यायचं की आपल्यात काहीतरी वेगळं आहे. आणि आत्ताच्या पोरांचा प्रॉब्लेम तो जे कॉन्फिडन्स लेवल खूप कमी होतो. कोणी म्हटलं तू नाही करू शकत, सोडून देतो. अरे भाई आपण विसरायचं नाही, आपण कोणाची अवलादी, आपण छत्रपती शिवाजी महाराजांची आवाज येते. आपण नाही आवडायचं नाही. खरं पहिलं गादी छोटीशी तिथं बसलो, अचानक मोठा ब्लास्ट झाला. कुठलं काय झालं सर, इनोव्हेशन. म्हणजे आमची टीम 1 वर्षापासून काम करतो स्प्रे मशीनवर आयडेंटिटी. त्या भाऊनं 2 दिवसात बनवून टाकलं. आणि रक्ताचं टॅलेंट असतं जन्मजात. घरचे खूप इम्पॉर्टंट आहे. घरचे किती सपोर्ट करते ना त्याच्यावर पोराचं भविष्य. आणि म्हणजे मित्रांचे मोबाईल खराब व्हायचे बरोबर, आता त्यांनी रिपेअरिंगच्या दुकानात टाकायचे ना, माझ्याकडे न्यायची. मला अक्कल नाही, टाकायचं पूर्ण वाटणं करून टाकायचं. मित्र काय करत शिकलो मी याच्यात. आणि ते गाणं म्हटलं की कशाला हवी 2 पैशाची नोकरी, कशाला हवी तुझ्याची चाकरी, आता लढायचं नाही, आता लढायचं आहे, यशाचे शिखर गाठायचं आहे, मराठा बोलतो जगलो. तर मी त्यांना एक बोललो की IIT ची मुलगी जेव्हा बोलेल की मला शेतकरी नवरा करायचा आहे, शार्क टँक नंतर एवढा सक्सेस नाही भेटला ना, तेवढं मुलगी झाल्यानंतर मला सक्सेस भेटला आयुष्यात. त्याची काळी आई ना ती आयुष्यभर आपल्याला पोचणार आहे. ती आपल्याला कधीच उपाय देणार नाही. नमस्कार, मी वायडी बाबा के बोल वरती यशोदीप शेट्टी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय. आज आपल्या सोबत आहेत जुगाडू कमलेश, आणि जुगाडू कमलेश सोबत सुद्धा आहेत या ठिकाणी आमचे नरू, जे की आमचे वन ऑफ द बेस्ट फ्रेंड आहेत. आणि जुगाडू कमलेश यांची आणि माझी तर जुनी ओळख आहेतच, तुम्ही पेजवरती आमची जुनी व्हिडिओ बघितली असेल तर. कमलेश, एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो, शार्क टँकची फंडिंग ते आजपर्यंतचा प्रवास कसा होता? खूप वेगळा होता. कारण एक शेतकरी आणि शेतातून म्हणजे एका शेतकऱ्याचा मुलगा आणि शार्क टँकच्या एवढ्या मोठ्या मंच पर्यंत पोहोचणं, म्हणजे ते पोहोचण्याची जर्नी ती काही नव्हती. पण शार्क टँक नंतरची जर्नी खूप वेगळी होती. कारण खूप काही शिकायला मिळालं की खूप गोष्टी शिकलो, नवीन खूप काही गोष्टी माहित नव्हत्या. कारण आपल्याकडे काय असताना गावाकडं ऍग्रिकल्चर म्हणजे त्या क्षेत्रात किंवा गावाकडे असताना काही गोष्टी माहित असतात की बिझनेस काय, फंडिंग काय, किंवा बिझनेस कसा चालतो. तर ते खूप काही गोष्टी शिकत गेलोय आणि शिकतोय. बरोबर. तुम्ही एकंदरीत बघताय तर खूप सारे पाखर उडताय, कारण जवळपास वाजलेच 11:39 आणि 11:39 वाजता हा एक शेतकऱ्याचा मुलगा आपल्याला वेळ देतोय पॉडकास्ट साठी. म्हणजे लिटरली दोघांचे झोप झालेले नाही, ते काल रात्री पुण्यालाही भेटले होते. ऍक्च्युली खरं म्हणायला गेलं तर आमची 2 वर्षापासून भेट नाही खास. आणि त्या दिवशी कॉलर बोलणं झालं की तुम्ही कधी येत आहे, म्हटलं मी आता म्हणजे माझा नाशिक करता पुण्याला जाण्याचं आहे, पण खास मी आज त्यांच्यासाठी इथं आलोय. त्याला वाटलं आणि आम्ही फक्त भेटणार होतो, पण झालंय आम्ही पॉडकास्टला सुरुवात केली की कंट्रोल नाही झालं. बट अगेन आपण परत एकदा निवांत पॉडकास्ट घेणार. पण एक आपलं एक डिस्कशन झालं जे खूप महत्वाचं होतं, मराठी माणूस, मराठी पोरगा का कमी पडतोय, कुठं कमी पडतोय, आपल्या कॉलेजच्या पोरांनी, तरुण पोरांनी काय केलं पाहिजे जेणेकरून ते आपल्या कमीत कमी लेवलला तरी त्यांचे विचार तरी. बरोबर. आपल्या पोरांचं मी एकदम रेल सांगतो ना, आपल्या पोरांचं काय प्रॉब्लेम ना, कॉन्फिडन्स नाही, सेल्फ कॉन्फिडन्स. सगळ्यात मेन प्रॉब्लेम तो आहे. अरे भाई लढा करा, काही नाही, काही होत नाही, काही प्रॉब्लेम नाही. काय होतं, मी शार्क टँकला गेलो, ओके, मी काय माझं काय बॅकग्राऊंड होतं, काहीच नव्हतं. मी शेतकरी होतो, शेतकऱ्याचं काम करतो, अजूनही मी शेतीवर काम करतोय. मला सगळे वेळे म्हणत होते, अक्षरशः सगळे गावातले पासून घरच्यापर्यंत सगळं वाटत होतं की हा वेडा झाला. आम्ही खरंच वेळ ना ऐकूय, आणि आम्हाला इतिहास घडायचा. आणि एक गोष्ट आहे की भाई लोक आपल्याला एवढे म्हणायला लागले, समजून घ्यायचंय की आपल्यात काहीतरी वेगळं आहे आणि घाबरायचं काय. आणि मी ठरवलं होतं की बाबा कोणाकडे लक्ष द्यायचं ना, काय गरज नाही ना कोणाकडे लक्ष द्यायचे. आपल्याला वाटतं ना आपण करायचं बस. आत्ताच्या पोरांचा प्रॉब्लेम तो, कॉन्फिडन्स लेवल खूप कमी होतो. कोणी म्हटलं ना तू नाही करू शकत, सोडून देतो. आपल्याला असं वाटतं की नाही यार, शार्क टँक खूप मोठा शो आहे आणि मी तिथे कसं काय जाऊ शकतो. मी हा विचार केलाच नाही कधी. मला माहिती होतं शार्क टँक हा शो माझ्यासाठीच बनला आहे आणि मी तिथे चालणार. आणि मी गेलो
आणि दाखवलं की शेतकरी काय करू शकतो. आणि शेतकरी आणि त्यातल्या खास एक मराठी मुलगा जो आजही शार्क टँक मध्ये व्हायरल सीझनचा होल्डर आहे. जगाच्या पाठीवरती कुठेही जा, बिग बॉस गाजवलं ते सूरज चव्हाण, शार्क टँक गाजवलं ते आमच्या भावडी. शेवटी मराठी आहे बॉस, मराठीला पर्याय नाहीये हे सगळ्यांना कळून चुकलंय. बाकी कोणी कितीही डोकं लावू द्या, मग ते कोणी असो, मग ते गुजराती असो नाही तर बारवाडी असो, त्यांना पण आमच्या धंद्यांमध्ये पैसे लावायचे म्हणजे तसं थोडं कॉन्ट्रोवर्शियल आहे, बट इट्स ओके. बरं जाऊ द्या, आपलं महत्वाचा मुद्द्यावर परत येऊया. विद्यार्थ्यांना काय सध्या पण सध्या काय द्या आपले सगळे कॉलेजचे विद्यार्थी. आता मी तुमची व्हिडिओ बघतो, ओके, आणि एक खूप चांगलं काम करताय. मी त्या दिवशी कमेंट पण केली आणि बरेच रिप्लाय पण आले त्या कमेंटला. मी कमेंट करण्याचं कारण काय ना, मला गायडन्स करायला कोणी नव्हतं. तुम्हाला गायडन्स करणारा आमचा वायडी बाबा आहे, त्याचं मार्गदर्शन घ्या. कारण काय होतं ना, मी स्वतः कॉलेजला असताना ना, मी स्वतः 4दा आहे ना, मी सायन्सला ऍडमिशन घेतलेलं होतं आणि 4दा मी तो फॉर्म सबमिट लिहून घेऊन जायचो त्या प्रिन्सिपलकडे की बाबा मला सायन्स तुला आर्ट्स कडे ऍडमिशन घ्यायचं आणि परत रिटर्न यायचं. असं मी 4दा केलं, लिटरली 4दा केलं. बापरे. कारण मी तुम्हाला सांगतो भाई, टेन्शन आयुष्यात खूप मोठं असतं आणि हे कॉलेजचं टेन्शन आपले बरोबर येतात. सगळ्यात मेन प्रॉब्लेम तो तुम्हाला सांगतो, टेन्शन अजिबात घेऊ नका. मी टेन्शन घेतलं होतं, माझ्या पायाची 2 बोटं गमावले. माझ्या पायाचे 2 बोटं गमावले का मी सायन्सचं टेन्शन घेतलं. आणि मला असं वाटलं की मी 11वी सायन्सला मॅथचा पेपर दिलेला नव्हता आणि मॅथचं माझं एवढं वाकडं होतं ना, ती असं वाटे की यार हे मॅथ माझ्या आयुष्यात करून आलं. आणि मॅथचं वाकडं आहे आणि शार्क टँक मध्ये लाखाची पडली होतोय. तर मी तो पेपर दिलेला नव्हता आणि मला एवढं टेन्शन होतं की मी 11वी फेल होणार आहे, पूर्ण इथं जाणार आहे. 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलं मी. त्या टेन्शन मध्ये मी सकाळी 1 मेच्या दिवशी, म्हणजे मी 1 मेला माझा वाढदिवस म्हणून साजरा करतो, कारण माझा त्या दिवशी पुनर्जन्म झालाय समजा, की त्या दिवशी माझ्या पायावर ट्रॅक्टरची ट्रॉली पडली डायरेक्ट. आणि माझ्या डोक्यात काय होतं की मी 11वी सायन्स फेल होणार आहे. त्या दिवशी पायी ट्रॉली पडली. नशीब असं काहीतरी माझं भाग्य किंवा माझ्या वडिलांची पुण्य होती. त्या दिवशी मी त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली न जाता माझ्या पायावर ट्रॉली पडली आणि माझी 2 बोटं गमवली. त्या दिवसापासून ठरवलं बाई, सायन्स बीएस केलं उडत, मॅथ उडून टाकला मी, मॅथ घेतलाच नाही. 12वीला 55% पडले आणि ते विदाउट टेन्शन घेतात. टेन्शन घेतलं त्यानंतर काहीच टेन्शन घेतलं नाही. अभ्यासाचं कधी टेन्शन घेतलं मी म्हणत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका, अभ्यास करा, पण भाई नुसतं अभ्यास म्हणून नका राहू की नुसतं अभ्यास अभ्यास अभ्यास. कोणीतरी प्रेशर देतंय, कोणी सांगताय बाई पास होईल. आणि आपल्याकडे काय ना, आपल्याकडे असं आहे ना, कोणी सांगेल, घरचे सांगेल की बाई तू सायन्सला जा, तर सायन्सला जातो. कोणी म्हटलं इंजिनिअरिंग, पण त्या पोराला कोणी विचारतं का की बाबा तुला काय आवडतं? मला ऍक्टिंग आवडत होती, मला सिंगिंग आवडत होती, पण मला कोणी विचारलं नाही तुला ऍक्टिंग आवडतं तर ऍक्टिंग कर, सिंगिंग आवडते सिंगिंग कर. मला लिटरली म्हणजे सांगायला कोण नव्हतं. पण तुमच्याजवळ सांगण्यासाठी एवढा चांगला माणूस बसलेला आहे, तो तुम्हाला ओढू सांगतो की बाबा तुम्हाला काय करायचं स्वतः करा, तुम्ही दुसऱ्यावर डिपेंड राहू नका. तर तुम्ही ऐकत नाही यार. नाही, लिटरली मुलांचे खरंच अवघड आहेत सिच्युएशन खूप. अरे आणि त्यांना मोटिवेशन देणारे ना भरपूर भेटलेले यार. युट्यूबवर नाही मोटिवेशन स्पीकर ना बंद झाले पाहिजे. हे मोटिवेशन स्पीकर झाले ना, आज मोटिवेशन घ्यायचं, दुसऱ्या दिवशी मी पण जातो. मी IIT-ला ऍज अ गेस्ट लेक्चर जातो. IIT IIM मी खूप IIT-ला गेलोय, IIT IIM गेलोय, खूप ठिकाणी लेक्चर गेलो. पण मी सगळ्यात पहिले सांगतो, मी ऍज अ गेस्ट आलोय, मी मोटिवेशन स्पीकर नाही. माझं मोटिवेशन अजिबात घेऊ नका. मोटिवेशन घ्यायचं आणि आपल्या घरच्यांचं घ्या, आपल्या वडिलांचं घ्या, जे सगळं काम करताय आपल्या घरच्यांचं घ्या. मोटिवेशन घ्यायचं ना, तुम्हाला इंडियन आर्मीमध्ये मी त्याचं मोटिवेशन घेतो की भाई आपण घर सोडून 2 दिवस नाही राहू शकत, तो घर सोडून वर्षभर राहतो. तर त्यांचं मोटिवेशन घ्या भाई. मोटिवेशन स्पीकरचं अजिबात मोटिवेशन घेऊ नका. माझं ते सगळ्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे, तुम्ही जास्त डिप्रेशन मध्ये जाल. आणि सगळ्यात मेन प्रॉब्लेम डिप्रेशन मध्ये. भाई डिप्रेशन काहीच नसतं. तुम्ही बिंदास राहा, तुम्हाला जे करायचं आयुष्यात ते करा. मला जे करायचं ते केलं. मी BCA ला ऍडमिशन घेतलं मला. ओके, BCA ला मी फर्स्ट इयरला सगळे विषय लटकलेलो होतो, म्हणजे 80 होतो, बाकी विषय लटकलेलो होतो. ते 4दा पेपर दिले, कसा पास झालो. ते पण आमच्या गावाच्या मॅडम निघाल्या आणि त्यांचा सपोर्ट केला. त्यांनी सपोर्ट का केला की मी जे कल्चरल गोष्टीमध्ये ना, ऍक्टिंग सिंगिंग याच्यात मी थोडा ऍक्टिव्ह होतो, त्यांनी ते मला पास करून दिलं. पण दुसऱ्या वर्षी मी जसं ऍडमिशन घेतलं तर मी दुसऱ्या वर्षी सगळे विषय फेल झालो. आणि आमच्या एक मॅडम होत्या कोमल पटाटे म्हणून, त्यांनी मला सांगितलं कमलेश तुला ज्या रस्त्याने जायचं त्या रस्त्याने जा, तुला जिकडे नाही जायचं ना तिकडं पाहू पण नको, तुला जे क्षेत्र आवडतं ना त्या क्षेत्रात तू जा
आणि मागे फिरून बघू नको. एक दिवस तू सक्सेस होशील. आणि मी आताही मालेगावला गेलो ना, सगळ्यात पहिले त्यांना भेटतो. आणि त्यांना भेटल्याशिवाय मी कधीच जात नाही, कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला या गोष्टी. असं सांगणार कोणीच नसतं. लिटरली तुमच्या जवळ एवढा मोठा माणूस बसलाय, तो वेळ तुमच्यासाठी वाया घालतोय. काहीतरी ऐका तुम्ही त्याचं, आणि खरंच आयुष्यात काहीतरी करावं. नाही, डेफिनेटली एवढा मोठा नाही, पण हा मला तुम्हाला एक तुमच्यासाठी आवाज उठवायचा नाही, माणूस होता हे तुमचं, हे की स्वतः मला एक म्हणजे सॉरी मी इंटरप्ट करतोय, मला एक गोष्टीचा खूप राग आलाय. मी ज्यावेळेस विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवतोय ना, काही कॉलेजेसनी माझ्यावर केसेस टाकणं, डेफेमेशनचे हे करणं, म्हणजे मी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कॅन्सल करण्यासाठी सपोर्ट केला. त्या कॉलेजवाल्यांचे धंदे बसले, म्हणून लिटरली त्यांनी केसेस टाकण्याचा विचार केले, डेफेमेशन ही प्रवृत्ती. आणि माझं म्हणणं पण आपल्या पोरांसाठी लढायचं कोणी, कोण लढणार? कोणीतरी पाहिजे लढण्यासाठी आपल्या पोरांसाठी. जे शेतकऱ्याचे पोरं आहे, ज्यांच्याकडे अरे त्याचे वडील त्यांच्याकडे फी नसते. मी स्वतः माझ्याकडे फी नसायची कधी कधी. म्हणजे ठीक आहे, मी शेतकरी, आता शेतकऱ्याचं काय महिने मंथली इन्कम नाहीये. ओके, कधी कधी फी नसते, लिटरली फी नसल्यामुळे कधी कधी पोरांना हाकलून दिलं जातं, पेपरला बसून दिलं जातं, सबमिशन. आणि तोच पोर आयुष्यात काही करतो, तेच कॉलेज त्या पोराला सांगता की आमचा विद्यार्थी, हा आमचं पॅकेज. माझं एकच म्हणणं आहे की बाबा रे, त्या विद्यार्थ्याला त्यावेळी सपोर्ट करा, त्याला गरज आहे तुमच्या सपोर्टची. जे कॉलेजेस आहे माझं एकच सांगणं की सपोर्ट करा त्या पोरांना, त्यांना त्या लेवलपर्यंत घेऊन जा. ऑटोमॅटिकली ते तुमचं नाव घेतील. जसं मी ज्या लोकांनी मला सपोर्ट केला ना, मी प्रत्येक याच्यात त्यांचं नाव घेतो. ज्या ज्या मित्रांनी मला सपोर्ट केलाय, ज्या कॉलेजच्या मॅडमांनी सपोर्ट केलाय, ज्या सरांनी सपोर्ट केलाय, मी त्यांचा खूप ऋणी. म्हणजे मी त्यांचे खूप आभार मानतो की ह्या लोकांमुळे आज मी इथे. बरोबर. पण ज्या लोकांनी त्रास दिलाय ना, ते लोक समोर जरी आले ना, तरी त्यांच्याशी बोलतो नाही. आणि मी पण आता एक मनावरती गोष्ट घेते की कॉलेजवाले किती केस टाकू किंवा कोणी काही किती करू, विद्यार्थ्यांना जर अडचण येते ना, आपण हक्कांचे त्यांच्यासाठी उभं राहायचं. आणि केसेस आहेत ना, कोणत्या लेवलचे केसेस टाकू शकतात, आपल्याला कळून चुकलंय, आपण कोणाच जाऊन मर्डर करत नाही, आपण विद्यार्थ्यांचा आवाज उठवतोय. आणि उद्या जर एखाद्याने लईच केस टाकलं, लईचं काय केलं तर त्या विद्यार्थ्यासाठी कॉलेजच्या गेटवर जाऊन जरी बसलं, आणि मला माहिती की जुगाडू कॉम्प्लेक्स सारखे लोक आहेत, आणि अगदी आमचे ग्रॅज्युएटच्या निलेश खूप खूप मोठं आहे. अरे म्हणजे आता आनंद होतो, म्हणजे आता निलेशला मी भेटलो आता शिर्डीत, खास त्याला कॉल केला की मी येणार होतो. तो एवढा याच्यात आला, तो पूर्ण टीम घेऊन आला. म्हणजे आम्ही जेवण वगैरे केलेलं. तो पोऱ्या त्याची स्टोरी एक शेतकऱ्याचा मुलगा, म्हणजे पोरांना घ्यायचं मोटिवेशन अशा मुलांकडनं घ्या. एक्झॅक्टली, तो शेतकऱ्याचा मुलगा आज त्याच्या 1000 ब्रँचेस आहे. ग्रॅज्युएट चहा म्हटला म्हणजे निलेशचं नाव येतं. बरोबर, निलेशचा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि वाटतं की आपले मराठी पोर काहीतरी करताय. आणि तेवढंच नाही, तुम्ही आरचे सोहम भूषण मी आता भूषणची व्हिडिओ आता तुमच्या पॉडकास्ट बघितली, आणि आरजे सोहम माझा खूप चांगला मित्र आहे. आणि मला सांगितलं रिव्या मोटो म्हणून माझा एक मित्र आहे. बाईक इलेक्ट्रिक बाईक. अरे शेतकऱ्याचा मुलगा, एकदम साधारण घरातून आज त्याच्या कंपनी खूप मोठ्या लेवलला काम करते, इलेक्ट्रिक बाईक बनवते शेतकऱ्यांसाठी. आणि एक छोटे म्हणजे जे छोटे वाहतूक जे इडली विकताय, डोसा विकताय, त्यांच्यासाठी त्यांनी एक बाईक बनवली की एका टाइमला त्याला सगळ्या गोष्टी अटॅच होतील. त्यांनी अशी अटॅचमेंट केली की शेतकऱ्यासाठी कॅरेट लावायचं तर कॅरेट लावू शकतो, दुधासाठी कॅन लावू शकतो, इडली विकण्यासाठी वेगळं, जे पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी त्यांच्यासाठी ते फ्रीझर, किंवा आईस्क्रीम विकणाऱ्यांसाठी वेगळं एक छोटीशी अशी मस्त गाडी बनवली. म्हणजे मला खरंच गर्व वाटतो की तो जयेश टोपे माझा मित्र आहे, त्याची कंपनी. आज मी त्याच्या कंपनीत जातो ना, अक्षरशः मी जेव्हा त्याच्या कंपनीत जातो ना, तर असं वाटत नाही की त्याची कंपनी, मी माझी कंपनी म्हणून तिथे जातो. म्हणजे एवढं प्रेम देतात, खरंच वाटतं मराठी पोरं आणि कायम सपोर्ट असतो. मला ही गोष्टी आनंद आहे. हे खरे शिवाजी महाराजांची मावळी आणि मराठी असण्याचं खरंच. आणि कधी कधी डिप्रेशन मध्ये असलो ना, तर तो माझा मित्र जयेश मला एकच सांगतो, अरे भाई आपण विसरायचं नाही, आपण कोणाची अवलादी, आपण छत्रपती शिवाजी महाराजांची आवाज येते, आपण नाही घालवायचं. नाही, खरंच नाही घालवायचं. माझ्यापेक्षा लहान होईल त्याचं, खूप लहान आहे माझ्यापेक्षा. हो, आणि एवढी आता 200-250 करोडचं तिचं व्हॅल्युएशन कंपनी, एवढी मोठी कंपनी तो सांभाळतोय. 3 मित्र आहे, एकदम सिम्पल. म्हणजे आम्ही जेव्हा जातो ना, कंपनी बेस कुठली आहे? नाशिकच, सातपूरला नाशिकची, रिव्हायव मोठं नाशिकची, सातपूरला त्याचं खूप मोठं युनिट आहे.
आणि मी पण मलाही काही सपोर्ट लागला तो सगळं सपोर्ट करतो. माझं आता ट्रेडमार्क झाला तर ट्रेडमार्क साठी मला पूर्ण सपोर्ट केला. मला तर सगळ्यात जास्त वाईट येऊ शकतो रिव्हॅम्पचा मी खूप मोठा फॅन आहे. बरोबर जयेश टोपे फाउंडर आहे बरोबर हे मला माहित नव्हतं. बरोबर नेक्स्ट वीक मध्ये बरोबर अपकमिंग सॅटर्डेला माझी डिजिटल मार्केटिंगची ट्रेनिंग आहे अंबड MIDC मध्ये बरोबर मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्लस्टर क्लब म्हणून तिथे मी तिथे जातोय आणि खरंच मला माहित नाही काही कंपनी तिथेच त्याच एरियामध्ये म्हणजे आपले पोर काय करताय ना हे आपल्यालाच माहित नाही. आता निखिल देवरे म्हणून एक TCS मध्ये ते मेंटर आहेत. ते म्हणजे आता कोणालाही ऍग्रिकल्चर म्हणले किंवा कोणी जे ऑन्टरप्रेनर आहे छोटे किंवा ज्यांना बिझनेस स्टार्ट करायचा त्यांना मेंटरिंग हा व्यक्ती फ्री मध्ये करतो. TCS तिथे तो मेंटर आहे आणि काही सजेशन लागलं आमची लिटरली रात्री 12-1 वाजेपर्यंत मिटिंग चालते. काही सजेशन असलं तर तो 1 वाजेपर्यंत त्याचा वाईफचा कॉल येतो तरी 1 वाजेपर्यंत तो उठत नाही. तो सांगतो सांग तुला प्रॉब्लेम काय. ठीक आहे हे चल करायचं. ठीक आहे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह. भाई लॅपटॉप लागतंय. ठीक आहे कॉल केला लॅपटॉप लागतंय कमी लॅपटॉप पाठव. हा अजून बोल तुला काय करायचंय पण तू कर. म्हणजे असे लोक पण आहेत आपल्याकडे. क्या बात आहे. आता एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता आपल्या पोरांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपले मराठी पोरांसारखे हुशार पोर आहे ना कुठंच नाही. अशा डोक्यात आयडिया आहे काही जण खेकडेच अवधात सोडते. मी म्हणजे आता आयुष्यावर आलं माझ्याकडे एवढे लोक आले. शार्क टँक जसं रिलीज झालं त्याच्यानंतर एवढे ऑन्टरप्रेनर आले की मला जेव्हा त्यांना बघतो ना मला वाटतं की भाई मी काहीच नाही याच्या पुढे काहीच नाही. माझं इन्व्हेस्टमेंट एक कोपऱ्याचं आहे. म्हणजे एक आला होता विनोद नावाचा मुलगा आलेला. कुठला होतो तो दिंडोरीचा. शार्क टँक रिलीज झालं आणि कॉल नाही काही नाही मेसेज नाही. तेव्हा काय मी सांगितलं होतं की मालेगाव मी किसी से पूछ लेना मेरा घर किधर है मेरे घर तक छोड़ देंगे. भाई आला जुनी गाडी अशी मस्त आला कपडे कुठे मळलेले एकदम असं वाटत की कोणीतरी दारुडे व्यक्ती आला बसला. सर म्हणायचा सर मला तुमच्याशी बोलायचं म्हणे. ठीक आहे मी असं एक इनोव्हेशन केलेलं आहे की ते खूप वेगळं आहे म्हणतो. पण त्याला म्हटलं सांग. पण त्याला टेन्शन असं की हे इनोव्हेशन मी यांना सांगितलं तर कॉपी होऊन जाईल. म्हणजे यांना सांगायचं पण मला जगाला नाही कळू द्यायचं. ते बोलले मी असंच इनोव्हेशन केलंय की तुम्हाला द्यायचंय की इनोव्हेशन तुम्ही घ्या. मला वाटतंय चांगल्या हातात ते जात आहे आणि हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. माझी परिस्थिती नाही. लिटरली मी त्याच्या घरी गेलो मगवाने मी त्याच्या घरात डायरेक्ट पूर्ण घर ना झोपायला जागा नव्हती. पूर्ण म्हणजे घरात इनोव्हेशन पडलेली. त्याने एक जनरेटर बनवलं विदाउट इलेक्ट्रिसिटी जनरेटर. ना त्याला डिझेल ना पेट्रोल ना काहीच नाही. त्याच्यावर ते जनरेटर चालतं. आणि म्हणजे बघायला गेली त्याची परिस्थिती सुद्धा 4 लाख त्या माणसाने खर्च केली. पण त्याला पेटेंटची प्रोसेस माहिती नाही आणि कोणी सपोर्ट करत नाही. आता सध्या कुठे आता सध्या मी पण त्याचा कॉन्टॅक्ट करतोय. सध्या खूप दिवसापासून त्याचा कॉन्टॅक्ट झाला नाही. तर त्याचे वडील न्हावी ते बिचारी छोटस एक शॉप चालवता. आई वारली कोरोनाच्या पिरियड मध्ये ऍक्सिडेंट झाला आई वारली त्यांनी. घरात लिटरली स्वयंपाक करायला पण नाही. इतकी वाईट परिस्थिती. पण त्याच्या डोक्यात काय इनोव्हेशन. सर मी हायवेवर लाईट चालू केलाय म्हणे. बघा हवा इथे ऑक्सिजनवर लाईट चालू होतो. ऑक्सिजनवर हवा इथे आणि ऑक्सिजन हवेवर लाईट. हा लाईट चालतोय ना तो हायवेवर चालू केला त्यांनी. मी पण शॉक झालो ते बघून. म्हटले काय बोले नाही इनोव्हेशन. आणि सगळं इनोव्हेशन त्यांनी तोडून ठेवले की त्याच्या डोक्यात हे की कोणीतरी कॉपी करेल कोणीतरी माझ्या सोडेल मी एवढी मेहनत केली. हे खरं सायंटिस्ट आहे. म्हणजे अक्षरशः मी बघून ना मी शॉक झालो की बाबा एवढं कसं काय मला असं डेडिकेशन. वाटतं की आपण अशांना खरंच एका प्लॅटफॉर्मवरती आणणं गरजेचं आहे. त्याचमुळे आता जुगाड फाउंडेशन मी ट्रेडमार्क पण घेतलेला आहे आणि मी वेबसाईट चालू करतोय. ह्या वेबसाईट थ्रू असे लोकांचे प्रोडक्ट मी विकणार. आणि मी डेमो पण केलेला होता इंस्टाग्रामवर की अशा आणि मी फ्री ऑफ कॉस्ट अशा लोकांचे मार्केटिंग मी माझ्या इंस्टाग्राम आणि युट्यूब थ्रू करतोय. की कोणी असं इनोव्हेशन केलेलं असेल किंवा त्यांना मार्केटिंगची गरज आहे त्यांना लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे तर मला कॉन्टॅक्ट करा. आपले सर आहेत सरांना कॉन्टॅक्ट करा. त्यांच्यापासून माझा कॉन्टॅक्ट भेटेलच आणि मी तुमची मार्केटिंग फ्री ऑफ कॉस्ट करून देतो. आणि मी पण एक अनाऊन्स करतो जसं आपलं डिस्कशन झालं जर तुम्ही जर त्या लोकांसाठी करताय फ्री ऑफ कॉस्ट तर आमची डिजिटल मार्केटिंगच्या टीमचा
संपूर्ण फ्री ऑफ कॉस्ट सपोर्ट तुम्हाला अरे, असेल या गोष्टीसाठी. तर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग मध्ये जो काही सपोर्ट लागेल माझ्या टीम कडून तो पूर्णपणे असेल. माझी म्हणजे पूर्ण 12 लोकांची टीम तुमच्यासाठी अवेलेबल असेल. धन्यवाद धन्यवाद. म्हणजे हे असतं मोठेपणा. म्हणजे त्यामुळे आज म्हटलं आज भाऊला भेटून जायचं डेफिनेटली. आणि म्हणजे एवढे लोक पाहिले मी. म्हणजे माझ्याकडे आता आले होते चांदवड कॉलेजचे होते ते मुलं. त्यांनी कांदा कापणी यंत्र बनवले आणि त्यांना फर्स्ट प्राइज भेटले होते 1 लाख काहीतरी. आणि त्यांचे एवढं इनोव्हेशन भारी, पण गायडन्स नाही की बाबा पुढं काय करायचं, काय कुठल्या गोष्टी करायच्या काही नाही, याच्यात एक सगळ्यात महत्वाचा मोठा प्रॉब्लेम होतो. ही व्हिडिओ तुमच्या आई बापापर्यंत पहिली पोहोच म्हणून. म्हणजे आई बापांचं काय असतं, डिग्री कम्प्लीट झाली ना, तो लग्न लावायचंय, जाय तू नोकरीला लागायचं. अरे त्या पोरांनी जे प्रॉडक्ट बनवलंय ना, जे तुम्ही आता कचऱ्यात फेकून देणारे, ज्याची ब्लॅक बुक इकडं कॉलेजला देतात तीच फेकणार, याला सगळ्यात जास्त मोठी काळजी होती कॉलेजमध्ये. बरोबर. कॉलेजवाल्यांनाच नाव ठेवलं तुम्ही पोरांसाठी काय करतो. अरे त्या पोरांनी इतकं भारी प्रॉडक्ट बनवलेले, करा ना, थोडी मेहनत घ्या ना, करा ना शार्क टँकला रजिस्टर. सपोर्ट केला पाहिजे कारण आहे ना, या पोरांना माहित नाही. कॉलेजने खरंच सपोर्ट केला पाहिजे. मान्य आहे कॉलेज सपोर्ट करतं, पण काही फायनान्शियली पोरांना प्रॉब्लेम असतात कारण ते विचार शेतकऱ्याचे पोरं. बॉस मी स्पष्ट इथे आहे ना, विनायक टार्गेट करतोय. मला काय फरक नाही होणार. मला सध्या तिथे खूप तरसवलंय. एका मास्तरला, एका प्रोफेसरला लाखाच्या वरती पगार आहे. जर त्या मास्तरनी, त्या प्रोफेसरनी जर एखाद्या विद्यार्थ्यासाठी महिन्याला 500 रुपये दिलेच, काही कमी होणार आहे का त्याची प्रॉपर्टी? गरजू पोरांना देणार आहोत तुम्ही. ठीक आहे, हे कोण देऊ ना देऊ, पण आपल्याकडनं नाही, मी तर माझ्या पदतर्फे पूर्ण करतोय बॉस. जग काय करते आपल्याला त्याच्याशी घेत नाही, पण आपण तरी सपोर्ट केला पाहिजे. कारण आता तुमच्यासारखे एवढ्या मोठ्या लेवलला पोहोचलेले, ओके, तुमच्यासारख्या लोकांनी जर सपोर्ट केला अशा लोकांना, अशा पोरांना, तर नक्कीच हे पोरं पुढे जाऊन काही ना काही बोलू शकतात. काही एवढं टॅलेंट आहे. म्हणजे म्हणजे लिटरली एवढे लोक येतात ना की त्यांनी काय काय करून ठेवलं. म्हणजे एवढं डोकं कसं चालतं. आणि अक्षरशः त्या पोराला आम्ही झोपलो, मुक्कामी गेलो त्याच्या इथं. झोपायला गाडी छोटीशी, तिथं बसलो. अचानक मोठा ब्लास्ट झाला. म्हटलं काय झालं? सर इनोव्हेशन आहे. अरे बाबा तुझ्या आम्ही गेलो असतो टेस्टिंगला होता बाई, मग मरलो असतो ना. अरे बापरे. आणि किती सपोर्ट नाही तोच ना, तो जो मी सांगतोय ना, विनोद का? अरे बापरे. म्हणजे मी सांगतो त्याच्या घरात पूर्ण असे पडलेले. सर स्प्रे मशीन बनवले म्हणजे मी तुमच्यापेक्षा कोणतं स्प्रे मशीन तुमच्यापेक्षा बेस्ट म्हणे, हवेवर चालतात. त्याने हवेची टँक बनवली, एअरवर स्प्रे मशीन. म्हणजे आमची टीम 1 वर्षापासून काम करतो स्प्रे मशीनवर. आणि त्या भाऊनं 2 दिवसात बनवून टाकलं स्प्रे मशीन. क्या बात आहे भाई. आणि रक्ताचं टॅलेंट असतं जन्मजात. त्यांनी इलेक्ट्रिक गाडी बनवली हायब्रिड. ती याच्यावर पण चालते, पेट्रोलवर पण चालते आणि बॅटरीवर, मोटर याच्यावर चालते. पण आता इलेक्ट्रिक गाड्या बनते लोक काय करत, सगळे पूर्ण प्रोडक्ट एकत्र आणून असेंबल करून ती गाडी बनवतात. आता ह्या भाऊने तसं नाही केलंय. या भाऊने इलेक्ट्रिक गाडीचं इंजिनच बनवलं डायरेक्ट. ओके. हा, त्याच्यात पैसा नाही, आणतोय कुठून पार्ट आणतोय, त्याची गाडी विकून टाकली. ज्या गाडीवर मला भेटायला आला होता ती गाडी विकून टाकली. कसं तरी पैसा गोळा करतोय, ते बनवतोय आणि अर्धवट सगळं. आयडिया आली, हे करतोय, सोडलं अर्धवट. दुसरी काहीतरी आयडिया आली, दुसरं चालू करायचं. कारण प्रॉपर गायडन्स आहे ना, प्रॉपर कोणत्या रूट जायचं, कसं जायचं. शार्क टँकला कॉम्पिटिशन करायचं, पण शार्क टँकला एक प्रोडक्ट पाहिजे, एक कुठलं तरी प्रोडक्ट तरी पाहिजे. एक असं माझं म्हणणं होतं की शार्क टँकला होतो प्रोडक्ट पाहिजे की त्याच्यावरती बिझनेस पण जनरेट झालेला. नाही तसं काही नाही. शार्क टँकला बिझनेसची काही, माझा कुठं बिझनेस होता. बरं, बिझनेस नाहीये, समजा बिझनेस खूप आहे, मग प्रॉडक्टच नाही, मग बिझनेसच काय, प्रोडक्ट शिवाय बिझनेसच काय नाही. आता फॉर एक्झाम्पल एखादा एक्झाम्पल आहे की एखाद्या व्यक्तीला खूप जास्त मागणी आहे त्याच्या सर्व्हिसेस बरोबर, पण त्याची सर्व्हिस जी आहे ती खूप परफेक्ट लेवलची नाही. नाही जाऊ शकता ना. आता बघ शार्क टँक मध्ये मी जाऊ शकतो, तर असे बिझनेस का नाही जाऊ शकत? फक्त रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आणि शार्क टँकचं काय ना, फसवेगिरी नाही पहिली गोष्ट. त्यांचं प्रॉपर आहे. म्हणजे आज जर तुम्ही फॉर्म सबमिट केला ना, तर उद्या तो फॉर्म जर सबमिट झाला तर तुम्हाला एक कंटेस्टंट मॅनेजर हायर होतो. तो तुम्हाला गायडन्स करेल की बाबा तुम्ही जशा तुमच्या मेहनतीवर शेवटच्या रजिस्ट्रेशन पर्यंत तिथं आतमध्ये काहीच होत नाही, कोणी 1 रुपया घेत नाही. जर कोणी घेतला तर अजिबात देऊ नका. ओके, शेवटच्या स्टेजवर जाशाल तर तुम्ही तुमच्या हिमतीने जा, तुमच्या मेहनतीने जा. तिथं कोणीच नाही,
कोणीच तिथपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही शेवटच्या. बरोबर. हा, त्यामुळे तिथं फ्रॉड वगैरे नाही. तिथं तुम्ही रजिस्ट्रेशन करा. आता कॉम्पिटिशन वाढलंय, पण सांगता येत नाही. होऊ शकतं तुम्ही. ओके, बढिया, व्हेरी नाईस. म्हणजे खतरनाक जर्नी होती. आपल्याला 5-10 मिनिटं बोलत होतो, कधी 15 मिनिटं कळालं नाही. खूप छान वाटतंय. अरे आपण 2 वर्षापूर्वी भेटलो भाई, 2 वर्ष झाले. आता तू मोठा मान झाला नाही बाबा. कॉल केला त्याने नुसते सर मीटिंग मध्ये आहे. मोठा माणूस काय नाही झाले पाहिजे. मी तर म्हटलं 4 मॅनेजर ठेवले पाहिजे. आपला मराठी माणूस मोठा झालाच पाहिजे भाई. पण तू मोठा हो, तुझ्या बरोबर बाकीच्यांना मोठे होत आहेत. नाही. आणि मी खास आलो ना तुझे व्हिडिओ बघून आलो. मला काही घेणं नाही तुझ्यासाठी. तू सपोर्ट करतोय ना पोरांना, आणि खरंच गरज असते त्या काळात. त्या पोरांना कोणाशी तरी सपोर्टची गरज असते. त्यांना गायडन्सची गरज असते. त्यांना काय करावं ते कळत नाही. मी सायन्स घेतला, माझ्या मित्रांनी घेतला म्हणून घेतला. मी काय माझ्या मनात नाही घेतला. मी कॉमर्सला सुद्धा गेलो होतो की सर मला सायन्सचं कॉमर्सला आहे करा. कारण मी विचारलं कॉमर्स सोपं आहे का, बोलला एवढं सोपं आहे का कॉमर्स, जबरदस्त, टेन्शन मग तू ये कॉमर्स लिहिलं. सर मला सायन्स मधून कॉमर्स मध्ये ऍडमिशन देण्यात या. प्रिन्सिपलच्या ऑफिस मध्ये जायचो, प्रिन्सिपलला बघायचो, रिटर्न कंटी मारायची, घाबरायची. ते मला ते टेन्शन होतं. आणि लई डिप्रेशन होते. पोरं अक्षरशः सांगत नाही. खरंच ते पेपरचं टेन्शन, छोटे टेन्शन, एवढं टेन्शन घेतात ते सांगत नाही. बघ मोकळं नाही करत. मग ते डिप्रेशन मध्ये जाता, काहीतरी करून घेता. तर त्यांना डिप्रेशन मधून काढण्याचा एक पर्याय भाई, कोणाच ऐकू नका. तुम्हाला जे करायचं ना ते करा. मी आवडतं ते. हा, मी बीसीए केला असतं, मी काय केलं असतं, मी कुठेतरी सॉफ्टवेअर इंजिनियर झालो असतो, चुकीचे प्रोग्राम रन फिरलो असतो, मला घरी हाताला असता. बरोबर नाही. त्याच्यात किडे गेला त्यामध्ये कॉम्प्युटर बनवला. मी एक तर कम्प्युटर फोडला असता किंवा कम्प्युटर मध्ये काय ना ते पार्ट. मी खूप रेडिओ तोडले. मी पहिली गोष्ट, सगळ्यात मेन गोष्ट तुम्ही जे सांगितलं ना की घरचे खूप इम्पॉर्टंट आहे. घरचे किती सपोर्ट करते ना त्याच्यावर पोराचं भविष्य. आणि माझे घरचे मला सांगायचे तू तिकडे काही कर, काशी कर, काही टेन्शन नाही, तुला जे करायचं ना ते कर, बिंदास कर. एकूण तरी 2 आहेत. 2 आहे. मी बेमारीच होतो. मी म्हणजे मित्राकडे गेलो ना रात्री शोधायला, पण यायचे आखू काही त्यांना तरी झोपला असेल, येईल सकाळी सकाळी. हा, विचित्राची बाई. पहिल्यापासून काय ते करतो. नाही, पण आज काहीतरी रेडिओ विकत आणला ना दुसऱ्या दिवशी पाहिजे, काल ते रेडिओ चांगला होता, झालं काय, असं झालं काय. बरोबर आहे. आमच्या सायंटिस्टने ते गेला काहीतरी केलं असेल, म्हणजे मित्रांचे मोबाईल खराब व्हायचे. बरोबर. आता त्यांनी रिपेअरिंगच्या दुकानात टाकायचे ना, माझ्याकडे न्यायची. मला अक्कल नाही, टाकायचं पूर्ण वाटवणं करून टाकायचं. मित्र काय केलं, नाही शिकलो मी याच्यात शिकलो. अरे पण माझा मोबाईल केला ना, मी असं होतो. पण फायदा झाला, मी 2 बोट गमवले पाहिजे, पण त्याच्यानंतर ना टेन्शन गेलं, सोडून टाकलं, घेतलंच नाही टेन्शन. कशातच टेन्शन घेतोय बाई, आयुष्यात टेन्शन घेऊन काय फायदा आहे, काहीच भेटत नाही. काय फायदा आहे, उलट आपली नुकसान आहे. नाही, मी एक सिम शेअर करेल. जानेवारी, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, वन ऑफ द बॅड फेज इन माय लाईफ. आता रिसेंटली फुल डिप्रेशन मध्ये, असा फुल विचारांमध्ये. 17 जानेवारीला थोडी माहिती भेटली, थोडी टिपा दिला की 19 जानेवारी पर्यंत मी 3 दिवसात माझा माइंड सेट करून घेतला. आणि 19 जानेवारीला जे फोकस केलं आणि सोडून दिलं सगळं माझं. यू कॅन बिलीव्ह ब्रो, 7 महिन्यामध्ये आपले 56 लाख बरोबर व्ह्युअर्स आहेत पेजला. आणि एवढे फॉलोअर्स आहेत. जर्नी मी स्वतः बघितली. म्हणजे आपण लिटरली सोबत 1-2 व्हिडिओ पण केली होती. म्हणजे बघितलं तू जेव्हा तिथं त्या इव्हेंटला मराठा उद्योजक लॉबी तिथे तू होस्ट होता. आणि मी जेव्हा तुला बघितलं होस्ट करताना, मला वाटलं यार हा पोऱ्या आयुष्यात काहीतरी मोठं करणार नाही. तुझी ती बोलण्याची स्टाईल, तुझं ते बोलणं, तुझं ते समजवणं, किंवा तुझ्या त्या सगळ्या गोष्टी, त्यावेळेस क्लिक झालं भाई, हा काहीतरी अशी मोठं करते. नंतर ते मॅनेजर विंजरेट ठेवून आमच्या सारख्याचे पोरं मॅनेजरला सांगितलं फोन नाही, माझा मॅनेजरनं तुझा
रिपोर्ट 2 तासानंतर तेव्हा मग आणि काय जमणार नाही बरोबर आहे. नक्की मी एक पर्सनल नंबर गेलाय तो नक्की देईल कारण तो खरंच प्रॉब्लेम येतोय. आणि अजून एक मला हा सगळं बोलतोय पण एक गोष्ट मला विसरतोय ते जाणून द्यायचंय त्याला. मराठा उद्योजक लॉबीला भाऊ तो आपल्याला रुमाल वाचून बसेल होता ते का बसलेला होता रिझन काय होतं? रिझन असं होतं की त्यावेळेस ना नरू पण होता शेजारी आणि नरू आजवर काय झालं ना, आता प्रॉब्लेम काय होता त्यावेळेस ना कुठे गेलो ना गर्दी जाणून जायची आणि ज्या कामासाठी गेलो ना ते काम लांब राहून जायचं. त्यानंतर चेहरा दाखवणच नाही आणि कोणाला दिसणच नाही. तेव्हाच आमचा एक सीन होता. आम्ही त्या दिवशी रात्री जवळपास किती आपण किती वाजेपर्यंत होती 2 वाजेपर्यंत आम्ही सोबत होतो. त्या दिवशी झालेला आमच्या सोबतचा एक सीन. आम्ही जेवण गेले तो नाही सांगायचं नाही पण हे बघ, तो सांगणे गरजेचं आहे की नाही बोलायचं तो नाराज होतील नाही लोक. ठीक आहे, खूप चांगलं होतं. पण चांगलं आहे मराठा उद्योजक लॉबी ते करताय काय की नाही आपले नाही आम्हाला त्याच्यावर टच काही नाही पण खूप छान सीन होतं. पण तेव्हाही आपल्या म्हणजे आपल्याला लहान मुलं समजून बरोबर तेव्हाही मराठी उद्योजक लॉबी नाही बोलत आपण. पण तिथे आपल्याला जे इतर जे मित्र भेटले होते त्यांनी आपल्याला लहान समजून सपोर्ट न करता तिथं आपल्याला तिघांना त्यावेळेस त्यांनी हे सगळीकडे होते. आणि हे आपल्या समाजामध्ये थोडस आपण कंट्रोल केलं पाहिजे. आपल्याच लोकांना आपण सपोर्ट करणार आपण कोण करणार हे मला ओळखणार होतं. ऍड्रेस सॉन्ग लिहिलंय काय वाटत हा आणि ते मी कमीत कमी 4-5 वर्षापूर्वी लिहिलं होतं शेतात काम करताना. आणि त्याचं जे म्हणजे मी असं डोक्यात आलं जे विनोद बडे येणार सांगितलं हा त्या माणसाने सांगितलं त्याचे जे विजन मिशन आणि काय अमोल दादा वाडे हे माझे आते भाऊ जे सरचिटणीस मराठा उद्योग लॉबी त्यांनी लोक बनवलं बरोबर. ते त्यांच्या बरोबर मी आलो होतो ते माझ्या बरोबर येतो. ओके त्यांचं पण खूप मोठं काम आहे मराठा उद्योग लॉबी होती. असंच बसलेलो होतो आणि ते बोलले की आपल्याला एक टायटल सॉन्ग लिहायचंय. मग अमोल दादा मला बोलला की आपलं मराठा उद्योग लॉबी टायटल सॉन्ग लिहायचं. मग मी असंच रफ लिहिलं आणि माझे मामा आहे धुळे ते लेखक आहे काशीनाथ साळुंके म्हणून लेखक आहे त्यांना पाठवलं की मामा याच्यात चेंजेस करून मला पाठवा. आणि मग ते फायनल असं आलं आणि ते गाणं म्हणलं की कशाला हवी 2 पैशाची नोकरी कशाला हवी तुझ्या ती चाकरी आता लढायचं नाही आता रडायचं नाही आता लढायचं आहे यशाचे शिखर गाठायचं आहे मराठा उद्योजक लॉबी. म्हणजे खूप त्यावेळेस निघलं ते म्हणजे एकदम लिटरली निघलं की गुलाम बनायचं नाही आपल्याला. ओके कोणाचं आता मराठा उद्योजक लॉबीचा विषय निघालाच आहे. तर आपले जे तरुण उद्योजक आहेत किंवा जे कॉलेजीतले मुलं आहेत आता डेफिनेटली ते माझ्याशी जोडले जात आहेत तुमच्याशी जोडले जात आहेत सगळे विद्यार्थी फॉलो करतात त्यांच्या समोरच हा पॉडकास्ट जातोय. तर त्यांनी कोणत्या संघटनेला जॉईन व्हावं बिझनेस रिलेटेड की त्यांचे उद्योग वाढू शकते. बरोबर माझं मध्ये मराठा उद्योजक खूप चांगली आणि विनोद दादा खूप चांगलं काम करत आहे ते. आणि त्यांचं काम बघितलं की त्यांचे रेग्युलर व्हॉट्सअपला ना रेग्युलरली ते कुठल्या तरी आपल्या मराठा बांधवाचे ना पोस्ट टाकत राहतात की बाबा तुम्ही इथून खरेदी करा किंवा आपल्या मराठा बांधवाकडनं खरेदी करा सपोर्ट करा. जसे अमोल दादा आहे ते पण कंटिन्यू ते त्यांचा खूप सपोर्ट आहे. म्हणजे मलाही शार्क टँक पर्यंत आणण्याचा खूप मोठा सपोर्ट होता त्यांचा. अमोल दादा झाले एक युवराज सुरेश म्हणून आमचे मामा आहेत ते पण खूप मोठं मराठा समाजासाठी काम करताय. म्हणजे असं बरीच मंडळी आहे की ते खूप सपोर्ट करताय. आणि आपण पण काहीतरी केलं पाहिजे की आपले लोक गेले पाहिजे कुठतरी बिझनेस मध्ये. आणि आपल्या काय ना आपण फक्त नोकरी 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 म्हणून पळतोय. बिझनेस कुठेतरी आपण पण केला पाहिजे. आणि आपण पुढच्या लोकांना सांगितलं की बाबा तुम्ही स्टार्ट तरी करा. सोपं नाही बिझनेस करणं पण अवघडही नाही. एकदा स्टार्ट केल्यानंतर तुमच्यासारखे मेंटर भेटले तर नक्कीच करू शकतो. आय एम जस्ट काउन्सिलर मेंटर बिझनेसचे मेंटर नाही मी शिकतोय असं नाही. शार्क टँक मध्ये गेलो म्हणजे मी खूप मोठा झालो आणि खूप मला असं वाटतंय की आपण दोघांनी एखादा असा प्रोग्राम लॉन्च करावा ज्याच्यातनं आपण विद्यार्थ्यांना काही गाईड करू शकतो. नक्कीच फ्री ऑफ कॉस्ट करू शकतो किंवा काही आपण नॉमिनल अगदी कमीत कमी आपला झूमच्या मीटिंगचा लिंकचा खर्च सोडेल तेवढे आपण पैसे घेऊ शकतो. असं आपण केलंच पाहिजे. मी ज्या ठिकाणी आलोय ना त्याच्यामधून मी लिटरली म्हशी चालणार बोललो होतो. म्हशी चालायचं BC जरी केलं ना माझं कामच ते होतं. खानदानी व्यवसाय म्हणता येईल ना. म्हणजे माझ्या त्या लहानपणी 5वीवर ते पुजलं होतं वाटतं की मी म्हशी चालणार. सगळ्यात जास्त नरूचं माझं काम ते होतं. मला वाटलं होतं का तरी मी एवढ्या मोठ्या शो मध्ये जाईल किंवा मी विमानात फिरेल. IIT सारख्या एवढ्या मोठ्या
ठिकाणी मी ऍज अ गेस्ट लेक्चर जाईल आणि त्या पोरांना तुम्ही मोटिवेट करेल. म्हणजे आयआयटीचा किस्सा सांगतो. मी मागच्या IIT ला गेलो होतो, तर तिथं असं किस्सा झाला की मला एक प्रश्न विचारला तिथल्या सर्व विद्यार्थ्यांनी की सर तुम्हाला ऍग्रिकल्चर मध्ये म्हणजे कुठं बघता तुम्ही ऍग्रिकल्चरला, किंवा ऍग्रिकल्चर तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जायची इच्छा आहे. तर मी त्यांना एक बोललो की IITची मुलगी जेव्हा बोलेल की मला शेतकरी नवरा करायचा आहे, त्या दिवशी छोलीवर त्या दिवशी बरोबर हा शेतकरी भेटू नवरा. शकता होता. नाही, भरपूर मुलींना हात करून केलेला होता, पण प्रॉब्लेम काय माझं लग्न पण झालेलं होतं. वहिनी बंद कर. तर बाय द वे चांगलं वाटलं. DMBM करू नका, लहान बाळपणे हो. नाही सुचा हा, बरोबर मला आलं की भाई आयुष्य चेंज झालं ना, माझी मुलगी झाल्यावर आयुष्य चेंज झालं. क्या बात आहे. त्याच्या आधी ना खूप जिंदगी वेगळी होती की लाईफ मध्ये काहीच नको, एन्जॉय किंवा आपल्याला काही गरज नाही. पण ज्या दिवशी मुलगी झाली ना, ज्या दिवशी मुलीचे पाय माझ्या अंगणी लागले ना, त्या दिवशी लाईफ चेंज झाली. माझ्या आयुष्यात मुलीने मला पहिल्यांदा विमानात बसवलं असं. ती 6 महिन्याची असताना मी तिला विमानात घेऊन गेलो. मी नाही घेऊन गेलो तिला, ती मला घेऊन गेली. क्या बात आहे. विचार करा, म्हणजे ती जेव्हा आली माझी सगळे स्वप्न पूर्ण झाले, सगळी. म्हणजे शार्क टँक नंतर एवढा सक्सेस नाही भेटला ना, तेवढा मुलगी झाल्यानंतर मला सक्सेस भेटला आयुष्यात. तुम्हाला वाटत असेल भाऊ तर दिसत आहे एकदम, पण भाऊचं लग्न पण झालेलं आहे, लहान मुलगी पण आहे, पण भाऊ मिंगल आहे, मी सिंगल. माझा विचार करा, मग भाऊला DM करू नका. नाही, ओके, क्लिअर करून दिलं. क्लिअर. हा, कारण माझा मोबाईल चेक करतो भाई संध्याकाळी. बरोबर आहे ना. कोणाचे काही मेसेज येतात. आता मेसेज भरपूर आहेत, खूप मेसेज येतात, पण चेक करेल करण्याचे. तुलाही कळेल ते पुढे गेल्यावर, होईल तुझं पण. घेऊ रिस्क घेईल. रिस्क आणि काय झालं माहिती का, शार्क टँकच्या वेळेस ना कोणालाच माहिती मला लग्न झालंय. आणि शार्क टँकच्या वेळेस ना तुझ्या वहिनी सोबत माझं शूट झालं होतं. मस्त ते सगळ्यांचं गाणं बिणं, येड लागलं रे असं हातात हात धरून चाललो आम्ही मस्त वरून. असे याचे तेव्हा हे टाकलं होते लिंबाचा पाला, त्यांना खूप खतरनाक शूट झालं. पण तो सीनच काढून टाकला. दुसऱ्या वेळेस पण तेच झालं. सेकंड सीझनला बायको म्हटली असेल, हेच मुद्दाम दिली. दुसऱ्या सीझनला पण तेच झालं. बायको मस्त शूट बी झालं, तेच करतो टाकलं. वहिनी डेंजर दिसत वहिनी मोकळं कसं काय सोडतात नरू. वहिनीला घेऊन जातो आता इव्हेंटला कुठे जायचं असलं तर. मी बघितलं, आणि ऍक्च्युली प्रत्येक सक्सेसफुल माणसाच्या पाठीमागे जर पुढे आणि जायचं तिचा असेल, सपोर्ट होता. आणि बघ म्हणजे तिने, मी काही असताना मला ऍक्सेप्ट केलं. म्हणजे मी शेतकरी असताना माझ्याशी लग्न केलं. पहिली गोष्ट, मी काहीच नव्हतं त्यावेळेस, काहीच नाही. आणि खरं सांगतो, तिचे पायगून मी एवढ्या मोठ्या याच्यापर्यंत पोहोचलो. घरच्यांचे हे सपोर्ट आणि तिचे पायगून लागले. म्हणजे शार्क टँकला मी केव्हा आलो माहिती, तिचं लग्न झालं आणि लग्नानंतर 6 महिन्यानंतर मला शार्क टँकचं सिलेक्शन झालं. म्हणजे ती आयुष्यात आली, तिचं नाव रोशनी. ती आली आणि माझं आयुष्य रोशन केलं. आणि माझी खुशी, जसं मुलगी गेल्यानंतर माझ्या आयुष्यात खुशी आली. क्या बात आहे. नाही म्हणजे स्ट्रगलिंग पिरियड जरी आपण कणित मध्ये नव्हतो, स्ट्रगलिंग पिरियड खूप राहू खूप म्हणजे टप्प्याटप्प्यावर आजही आहे. खूप लोक भेटत गेले, कोणी फायदा उचलला. खूप लोक असे भेटले की नाही आता म्हणजे जस्ट बोलताना कळलं की म्हणजे आपल्या सोबतची टीम मधलेच आपल्याला कधी कधी नाही आपल्याला सपोर्ट करायला भेटला. होतो. आणि काय ना, आपल्याला आपण कधी गाव सोडलं नसतं, आपल्याला माहित नाही ना की आपण व्हॅल्यू काय, की आपण काय कुठपर्यंत जाऊ शकतो, किंवा आपली एक व्हॅल्यू आपण ठरवत नाही. तो दोष आपलाच नाही की आपण त्या बॅकग्राऊंड मध्ये राहिलोय, त्या वातावरणात राहिलो, तिथं आपल्याला कधी कळलंच नाही की काय असतं. म्हणजे एवढ्या शो मध्ये झालं, त्याच्यानंतर खूप साऱ्या ऑफर्स आल्या, खूप गोष्टी झाल्या. म्हणजे खूप मोठ्या ब्रँडच्या ऑफर्स आल्या. ॲज ब्रँड अँबॅसेडर हे बोलतात ब्रँडच्या ऑफर आल्या. हा, ब्रँडच्या ऑफर आल्या. नाही तर बहिणीचं परत द्यायचं. नाही त्या ऑफर नाही आल्या. खूप साऱ्या गोष्टी झाल्या. पण एक आयुष्य कळालं की भाई शेतीत काम करतो तर आधी शेतीत काम करतो, असं नाही घरी गेल्यानंतर म्हशीचं शेण मलाच पेटावं लागणार आहे, असं नाही की. कारण भाई जिथून उगवलो आहे ना भाई, त्याला नाही विसरायचं, जमिनीला नाही. ते नाही सोडायचं भाई. कारण एक हे फेमस बिमस लोकांनी सेल्फी काढलं, ही क्षणी गेली. त्याची काळी आहे ना ती ना
ती आयुष्यभर आपल्याला पोहोचणार आहे, ती आपण कधीच उपयोगी करणार नाही. आपलं पूर्ण खानदान तिने पोहोचलं नाही, आपल्याला ती पोहोचणार आहे. कधी फेल झालं, इकडे कधी फेल हो, इथं किती अनसक्सेस हो, पण तिथं गेल्यानंतर ना ती काही उपाशी आपल्याला झोपू देणार नाही. त्यामुळे तिला कधी विसरून कामा नाही. म्हणजे मोरन ऑफ द स्टोरी, मोरन ऑफ द पॉडकास्ट. काय होतं ना, कधी कधी फेम इकडून काय घुसतं ना, तर आपण ना कुठल्या लेवलला घुसून जातो. असं वाटतं की बस आता आपण खूप मोठ्या लेवलला पोहोचलो. आपण म्हणजे कधी कधी मित्र सोडून देतो. आपल्याला मित्रांची लाल वाटायला लागते की हे आपले मित्र नाही यार, आपण एवढे मोठे. पण नाही, एक गोष्ट आहे, त्यावेळेस ज्यांनी सपोर्ट केला ना, त्या लोकांचा सपोर्ट होता ना, त्या लोकांना विसरू नका आयुष्यात. सगळं करा, सगळ्यात मोठं पाप म्हणता येईल. ज्यांनी सपोर्ट केला ना त्यांना विसरणं सगळ्यात आयुष्याचं सगळ्यात मोठं पाप आहे. त्यामुळे भाई मी नरूला पाहिलं असेल शार्क टँक. नरू म्हणजे आजही तो तसा दिसतो. आणि ते तुम्ही बघितलं का, जसं तुम्ही गाडीतून उतरले ना, पहिलं नरूला मी पहिले नाही केलं काय दरवर्षी इमेज आमचे सुभाषनाथ आलेले, त्याची जेव्हा मी हॉटेल व्यवसाय करत होतो ना, सगळ्यात जास्त सपोर्ट त्यांनी गेला. पूर्ण हॉटेल ते मॅनेज करायचे. आमचा काळाजी फोन गेला, सुभाषनाथला कॉल केला, रात्री 2 वाजता सुभाषनाथ यायचे, लगेच कारागीर गेली, स्वतः कारागीर बनून जायचे. काही प्रॉब्लेम असलो सोबत. आणि त्या लोकांचे खरंच उपकार आहे माझ्यावर, मला लागेल ज्यांनी सपोर्ट केला ना. असे खूप लोक आहेत त्यांचे नाव नाही त्यांना. म्हणजे माझा मित्र उमेश लांडे म्हणून मित्र आहे, त्यांनी मुंबईला जेव्हा मी ऑडिशनला गेलो ना, तर त्यांनी मला हॉटेलपर्यंत सोडलं. आणि मी सांगितलं की मुंबईला माहिती, तुला काही माहिती नाही, मी ड्रायव्हर आहे, मला सगळं माहिती, मी तुला ऑडिशन पर्यंत सोडतो. गाडी खराब झाली आणि गाडीची अरेंजमेंट केली, त्याच्या इथं राहिलो, जेवण वगैरे सगळं गेलं, आणि त्यांनी त्या हॉटेलपर्यंत आम्हाला सोडलं आणि रिटर्न पण घेऊन आला. एक दिवस काम मिळवून. असे मित्र आयुष्यात पाहिजे. मित्र पण. आणि मला एक असं जाणवलं, कधी कधी नातेवाईकांपेक्षा मित्र असतो खूप काम. मित्र खूप कामाचे आहेत. मित्र आता मला असं जाणवलं की आता मी हॉटेल महाराष्ट्राला आपले सगळे इंडियातले टॉप क्रिएटरचे मीटिंग होती, तिथे गेलो होतो. पहिल्या दिवशी मीटिंग झाली, दुसऱ्या दिवशी मला घरी यायचं होतं. तर मम्मीची एक मैत्रीण होती, त्यांना मी कॉल केला, मावशींना म्हटलं मावशी असं असं. त्यांच्या इथं गेलो, त्यांची मुलगी मालाड पोलीस स्टेशन कॉन्स्टेबल. यू कॅन बिलीव्ह ब्रो, मी गेलो त्या दिवशी त्यांची मच्छी केलेली, बरोबर, पोटभर जेव घातला. मी जेवून आलो तरी जेव घात. हा ते तुला पाहूनच वाटला स्वर्ग थोडा खाते खाऊ घाला, नंतर खाऊच घातले. पिणार मी पण नाही. बरं, ते आपल्याला जमते नाही का, आपल्या आई वडिलांनी एवढे कष्ट केले हे बाई, आणि याच्यासाठी त्याच्यासाठी नाही केले की आपण प्यावं. बरोबर, ते झालं. आणि लिटरली यू कॅन बिलीव्ह ब्रो, निघताना त्यांनी मला ज्यावेळेस निघालो ना, जाता मला ते त्यांच्या गावाकडे जायला लावलं. गावाकडे त्यांच्या गेल्यानंतर मी त्यांच्या घरी गेलं, एक बाजरीचं काय गोणी का काय ती माझ्या गाडीत टाकली, कोथिंबीर टाकली. मी त्यांना वाटलं नको, अरे वांडावळा आहे आमचा घरातला आहे. आणि शेतकऱ्याच्या घरी जाशाल ना, खाली कधी जाणार, कधीच जाणार. तुम्ही इकडे मॉलमध्ये जा, मॉलमध्ये साधी कॅरी बॅग तुम्हाला फुकट भेटणार नाही. भेटते का फुकट? नाही. दिल्लीचा किस्सा सांगतो. मी माझ्या भावाकडे गेलो दिल्लीला, तो बोलला चला आपण मॉलला फिरलो, आणि खूप मोठ्या मॉलमध्ये गेलो, एसी मॉलमध्ये गेलो. मग फिरत गेलो, एक शर्ट दिसला. तो बोलला मोठा शर्ट घ्यायचा की. मी गेलो आणि ते कॉटनचा शर्ट होता, आणि त्या कॉटनचा शर्ट हातात घेतला. मी किंमत पाहिली, 4,000 रुपये किंमत होती त्या शर्टाची. म्हटलं यार, आपला शेतकरी एवढं कष्ट करतो, मेहनत घेतो, आणि त्याच्या कपाशीला कवडी मोल भाव देतात, आणि ते प्युअर कॉटन म्हणून तो शर्ट विकायला ठेवतात, सांगतात प्युअर कॉटन नाही. मग असं नाही वाटत का, हे जे शेतकरी यांच्यासाठी एखादं इन्क्युबेशन सेंटर ग्रामीण भागात आपण उभं करावं, त्याच्यावरती तुमचा काय विचार आहे? बरोबर केलेच पाहिजे. आता सह्याद्री फार्म जे आहे तेही तेच काम करते. म्हणजे आता TCS जे नाही, सगळ्या मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन करताय, पण मला माझी वैयक्तिक अशी इच्छा आहे, माझा आग्रह आहे की तुमच्यासारख्या व्यक्तीने असं काहीतरी एखादं जुगाड करावं, प्लॅन करावं, बरोबर, की जेणेकरून आपल्या अशा नक्कीच मी भविष्यात हा विचार करेल. तुमच्यासारख्याचा सपोर्ट असला ना, तर आपण बाई काही करू शकतो, खूप मोठं करू शकतो. डेफिनेट. आणि केलं पाहिजे, काळाची गरज आहे. आपल्यासारख्यांनी नाही केलं तर मग कोण करेल? जर आपण ह्या लेवलला आलोय आता, तर आपल्या बरोबरची किंवा आपल्या मागची जे पोरं आहे ना, त्यांना आपण पुढं आणलंच पाहिजे आणि सपोर्ट केलंच पाहिजे. नाहीतर फायदा नाही, नुसतं फक्त हे करून बोलून फायदा नाही. बरोबर. थँक्यू सो मच कमलेश सर. भाई सलगीर नको म्हणून फक्त न्यायालयाला कॉल. खूप मनमार घेताय नाही, तर तो सीनही मी तर क्लिअर करतो. विषय काय, 80,000 फॉलोअर झाला, पण बरं डेली ऍडमिशन कॅन्सल करायचं, हे करायचं, 150 कॉल खरंच का, मी पण न्यायालयाला केलाय.
हाँ अभी आगे देखा क्या, अभी खुद का मैंने देखा आता है, अभी इन्होंने हमें मेरे को ट्रोल कर रहे थे. प्रॉब्लेम काय आहे ना, मी प्रत्येकाला डीएमचा रिप्लाय करतो, पण कधी कधी नाही म्हणजे एवढे मेसेज येतात, एवढ्या गोष्टी येतात, एवढे कधी कधी येतात नाही मॅनेज होत. त्यामुळे लिटरली चांगली गोष्ट आहे. आणि तुझ्या थ्रू एवढ्या लोकांना रोजगार भेटतो ना, ती खूप मोठी गोष्ट आहे. हो. आणि कारण आपल्यामुळे एखाद्या घर चालतंय ना, ती खूप खूप मोलाची गोष्ट आहे. पाहिजे आपली शेतातली कंपनी कशी वाटली, एकदम मस्त आहे भाई. शेतकऱ्याची कंपनीच मोठी असते. पूर्ण खूप शेती. खूप चांगलं म्हणजे खूप खूप ग्रोथ केली तुम्ही जेव्हा आपण भेटलो ना. आता भेटलो तुझ्या तब्येतीत पण ग्रोथ झाली आणि तुझी स्वतः पण ग्रोथ झाली. म्हणजे 6 पॅक मध्ये ग्रोथ आहे का फॅमिली पॅक मध्ये वाटते? पूर्ण काय नाही काय वाटतं. ग्रोथ चांगली नाही. मला असं वाटतं जुगाड कंपनीचे लवकर ट्रोलिंग चॅनल चालू करावं. ट्रोलिंग मध्ये भाऊ एक कंपनी असं वाटायला लागले ते रणबीर आला म्हणजे पॉडकास्ट करतोय, ट्रोलिंग पॉडकास्ट चालू करावं. तुला माहिती ना मी ऍक्टर आहे भाई. हाँ. हा आणि ऍक्टरला फक्त कॅमेरा चालू करण्याची गरज असते. तो फिर शो जाएगा, फिर से वो आणि अपना बॉलीवुड का आएगा. तुला एक किस्सा सांगतो ना, काय झालं ना, मी ऍक्टिंग क्षेत्रात मला आवड होती. ओके. आणि ऍक्टिंग क्षेत्रात एवढे धक्के खाल्ले ना ऍक्टिंग क्षेत्रात ना. तुझं फोन खराब, तुझे कपडे खराब, तुझं बोलणं खराब, तुला बोलता येत नाही, तू खेळणार नाही असं म्हणून काढून द्यायची ऍक्टिंग क्षेत्रात. ऍक्टिंग मध्ये काही झालं नाही करत. ओके. पण ते जे अनुभव होते ना कॅमेरा फिक्सिंगचे, मी छोटे मोठे रोल केलेले होते, रिटेक घेतलेले होते, छोटे छोटे रॉयल घेतले होते, ते कॅमेरा फिक्सिंगचं ते फेल्युअर मला कामा कुठं आलं माहिती, शार्क टँकच्या त्या स्टेजवर काम आलं. आणि तिथे खूप कॅमेरे होते आणि ते कॅमेरे बघून भाई आपला म्हणजे असं घाबरतो नाही. कारण मी इकडे ते फेल्युअर केलं होतं. म्हणजे कधी कधी काही गोष्टी चांगल्यासाठी होतात आणि ती वाईट गोष्ट मला तिथे काम आली आणि मी तिथे कॉन्फिडेंटली बोलू शकतो. तो डायलॉग युद्ध झालं नाही. हा तो आणि तो डायलॉग आपलं इंट्रोडक्शन आहे, कुठे गेलं तर त्या शिवाय इंट्रोडक्शन चालू होत नाही. लिटरली जेव्हा मला कधी कॉल येतो ना तर बोललो ना, कोण बोलते ना कमलेश, नाही आम्हाला जुगाड कमलेशशी बोलायचं आहे. म्हणजे ते नाव एवढंही झालं. तो हॉलीवुड, बॉलीवुड, टॉलीवुड और उसके बाद में आता है हमारा मॉलीवुड. और मैं हूं मालेगांव से जुगाड़ू कमलेश. क्या बात आहे, सही आहे, खतरनाक. आणि पाहिजे त्यावेळेचं जे ड्रेसिंग होतं ते सजेस्टेड बाय कोणाचं होतं? शार्क टँकचा. हा. अरे बाबा इतक्या काय काय गेलं तुझं किस्सा सांगतो तुला आता. आम्ही तिथे गेलेलो. ओके. सगळे मस्त ड्रेसिंग करून सगळे ऑन्टरप्रेनर गेले, सगळे बिझनेस मॅन होती. कारण एकदम आम्ही दोघी खेळातले दोन गेलेलो तिथं. ओके. आम्ही फिरतोय आणि किस्सा असा झाला, आम्हाला काही कळे ना काय चाललंय यार, इक्विटी काय, बिझनेस काय, काहीच माहित नाही. काहीच माहित नाही. रिअली सांगतो जे ते फिरतोय आम्ही मस्त, सगळेजण बोलताय, कोणी बोलतोय तुम्ही किती पैसे घेताय, 1 करोड. अरे वा. बाजूकडे गेलो, सर तुम्ही किती घेताय, 50 लाख. साईडच्याकडे गेलो, सर तुम्ही किती घेताय, 60 लाख, 70 लाख. इकडे आपले 20 लाख कमी वाढले, 30 लाख मागू. अमाऊंट माझी ना माहिती 30 लाख. आणि किस्सा असा झाला त्या शर्टचा आणि त्या पॅन्टचा किस्सा सांगतो. मी कपडे खूप घेऊन गेलो, म्हणजे कपडे होते माझ्याजवळ, पण घरच्यांना माहित नाही खूप चालला. घरच्यांना कुठे शूटला चाललाय, हे शूटला जाते, टीव्हीत काही येत नाही, आता जाईल वापस येईल, काही फायदा नाही. त्यांना पिक्चरचा ऑडिशन म्हणजे चालला, कोणालाच माहित नाही. मी गेलो, जेवढून जे कपडे होते ते घेऊन गेलो, बरोबर. आणि तिथे आहे काय ना, जे ड्रेस आहे त्याच्यावर लोगो वगैरे नाही पाहिजे कुठल्या ब्रँडचा. ते खूप इम्पॉर्टंट असतं, कारण ब्रँडिंग ती करत नाही कुठल्या याची, आणि स्वतःच्या ब्रँडची स्वतःच्या ब्रँड करते. आपलं ब्रँड घेऊन जाऊ, वायडी बाबा घेऊन जाऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. वाईडी बाबा जाणारच आहे आपलं. तर नक्की गेलेच पाहिजे, आपले लोक गेलेच पाहिजे, जाणार काही सपोर्ट. आणि जुगाडू कॉम्प्लेक्सला सोबत घेऊन तर तिथं चालतंय. म्हणून मला एक पॅन्ट होती, जीन्सची एकच पॅन्ट होती. म्हणजे भाई दिवाळीच्या वेळेस कॉल आला, दिवाळीच्या वेळेस मला सिलेक्शनचा कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालंय सर, आणि भाऊबीज होती आणि दुसऱ्या दिवशी यायचंय. एवढी अरेंजमेंटला ते प्रोडक्ट फिनिश करायचं होतं, ते तसंच होतं. त्याला कलर मारायचा होता. मग माझा एक मित्र होता किशोर म्हणून, त्याला कॉल केला. तो वेल्टर त्याला म्हटलं हे प्रोडक्ट आपल्याला एकदम फिनिश पाहिजे, तो आला रेडी झालं. तो कपडे ते जे होते ते घेऊन गेलो. आता तिथं असं होतं कपडे ते चालत नाही, लोगो वगैरे असला. तर मग आता ड्रेसचं काय करायचं, मग त्यांनी एक शर्ट दिला. तर तू बघितला असेल शार्क टँकचा शर्ट. ओके. आणि तो शर्ट दिला आणि तो घातला आणि मी आलो तो शर्ट घेऊन. आता तिथं रणविजय होता, रणविजय रोडिंगचा दिवस. सर शर्ट कैसे लग रहा है, और बहुत अच्छा सर, लेकिन बैंड वाला लग रहा हूँ. और मैंने बहुत अच्छे दिखे कपड़े, लेकिन सर सबके कपड़े अलग, मेरा ड्रेस अलग दिख रहा है. दोनों इस्त्री मांगना सर,
आता कसं एकदा फिट केला तो मस्त. आणि जुगाड सर कसं वाटतं बेस्ट. सर बँड वाला वाटतं ना पहिले. नाही आणि दिसता असा झाला अचानक पॅन्टची चॅनल सुटली बाई. मला ते पिच करताना ना पिचचं टेन्शन नव्हतं, मला शायनीचं टेन्शन होतं. म्हणजे इतका खतरनाक किस्सा झाला. पहिले तर शेअर करतोय आता 41ला स्टार्ट केलं 12-25 झाले. घरी पण बाईक वाट एवढे कॅमेरे चालतात पाय पावलापासून तर सगळ्यापासून वरती असे बघले वरती बसलेले कॅमेरा, इकडे बसलेले कॅमेरा, सगळे कॅमेरा टेन्शन असं चाईन नको दिसायला ते. एवढा मोठा कॅमेरा, एवढे कॅमेरे 100-150 कॅमेरे. पण एक आहे भाई कॉन्फिडन्स लेवल हाय अशामुळे होता. नाही त्याचं ते मेन कारण काय भेंडी आपल्याला गमवायला काय आपल्याकडे. आणि तो प्लीज घेणार होतो तिथं. विचारलं की भाई जिसके पास गमाने की योजना नाही आहे उसके पास बहुत कुछ कमाने के लिए. आणि तेच होतं कमायला काही नाही, काय होणार होऊन काय होणार फंडिंग नसते भेटली काय झालं असतं, काहीच झालं नसतं. म्हणजे काहीच टेन्शन घेतलं नाही, जेवत होते बिझनेस. आणि मला माहिती होतं की एवढ्या मोठ्या स्टेजवर आपल्याला शेतकऱ्यांसाठी बोलायचंय. मला फक्त डोक्यात हे होतं की माझ्या शेतकऱ्यांची व्यथा इथं मांडायची. संपला विषय. जेवढा आपल्याला वेळ भेटतो सगळ्यात जास्त टाइमिंग मला भेटला तरी शार्क टँक मध्ये बोलण्यासाठी. आणि सगळ्यात जास्त मोठं पीच माझं होतं आणि सगळ्यात जास्त मला दाखवलं. आणि पीच सगळ्यात जास्त फेमसही माहित नाही, पण पिच ऑफ द सीझन मी त्या वर्षी जाऊतो. पिच ऑफ द वीक होतो, पिच ऑफ द डे होतो. म्हणजे पूर्ण पिच ऑफ द सीझन जे होतं ना ते मला भेटलेलं होतं. आणि ते याच्यामुळे भेटलं की मी रिअल जी होती स्टोरी ती सांगितली शेतकऱ्यांची. आणि तिथे मी नव्हतो बोलत, मी शेतकऱ्यांची बाजू मांडलो. पण विषय असा होता का पिच मधला प्रत्येक पॉइंट हायलाइट झालेला आहे अबाउट नरू. बरोबर. असा नरूला सोबत घेतलं ते हिला आवडलं. नमिताला बरोबर. नमिता मॅमला ते डायरेक्ट सांगितलं आणि ते मराठीत बोलत होते. मराठीत माझ्याशी ते खूप आणि कॉन्फिडन्स लेवल तिथूनच वाढला की ते मराठीत बोलत होते. आणि असं डायरेक्ट कधी काय होतं ना आपण मराठी आहे नाही मराठीत नाही बोलायचं, समोरचा इंग्लिश मध्ये बोलतोय हिंदीमध्ये बोलतोय, मग आपण सुरू करतो. जसं तू आता माझ्यापाशी सुरू झाला होता इंग्लिश मध्ये, तर आपल्या तिथे गेल्यानंतर गर्व वाटला की भाई आपली मराठी भाषा ते समोरची जज बोलताय मग आपण का नाही बोलायची. खूप म्हणजे कॉन्फिडन्स लेवल तिथं वाढला मला लिटरली. नाही पण म्हणजे आता ते इंग्लिशचा मुद्दा नाही, मला हे बोललं म्हणून नाही, बट माझं एकच म्हणणं आहे बॉस, आज जुगाडू कमलेश त्याच्या आईवडिलांची पुण्यामुळे त्याच्या हार्डवर्कमुळे तिथं पोहोचलाय. पण बॉस इंग्लिश इम्पॉर्टंट आहे, खूप खूप इम्पॉर्टंट. म्हणजे कुठं नाही म्हणा तुम्हाला थोडं इम्प्रेशन पाठवा 2-3 इंग्लिश शब्द तरी खूप पण तुम्हाला अक्षरशः एंटरटेन करत नाही लोक आपल्याला, तुच्छ समजतात. नाही खूप खूप इम्पॉर्टंट. आता मी नाही मी जातो ना कुठे तर इंग्लिश खूप इम्पॉर्टंट असते. मला लिटरली सांगावं लागतं की बाबा सर प्लीज हिंदी मध्ये बोला नाही तर मराठीत बोला. नाही येत कारण काय ना नाही शिकलो. बट काय होतं माहिती का, आता तुम्ही एका लेवलला गेले मी आता परवा दिवशी मीटिंगला गेलो होतो ना, बोलताय ना मी जाय का क्लायंटला बोललो ना कॅन आय कंटिन्यू इन हिंदी. तू असं बघतो जसं मी पण काहीतरी एखादा मर्डर बिर्डर बोलून आलाय. खरी गोष्ट आहे. मी म्हणजे हा फेकतोय म्हणजे याला नॉलेजच नाही, ह्याच्यात हेच नाही बुवा अरेन्सीच टायटल नाही असं समजलं जातो. परत आता एक शेवटचा संदेश देऊ आणि आपण थांबूयात. संदेश एकच काही की बाबा तुम्ही शेतकऱ्याचे पोरं ओके, शेतकरी ठरवणं काही करू शकतो. शेतकरी एवढी ताकद आहे. शेतकरी बोले किसान खडा तो सरकारचा युवा. एक्झॅक्टली. तर शेतकरीचे पोरं काही करू शकते. कपडे बिपडे सोडावे, कपडे बिपड्यावर काहीच नसतं. कपडे काहीच मायने राहत नाही की आपण कपडे कसे घातले, आपल्याला ते असं फक्त ट्रेन आला की चांगले कपडे घातले म्हणजे माणूस चांगला आहे असं काही नसतं भाई. कपड्यावर कोणीच जज करत नाही भाई. आपल्याजवळ एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे, युट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, YD सारखा बाबा आहे, जुगाडू कमलेश सारखं डोकं आहे. तर तुम्ही काही करू शकता आयुष्यात. एक मोबाईल घ्या, तुम्हाला जे टॅलेंट आहे ना भाई शूट करा. आणि आयफोनच पाहिजे याची गरज काहीच नाही, आयफोन काहीच गरज नाही. जास्तही म्हणजे मी माझा साधाच फोन आहे, याचा फोन तो मी बोललो तर निखिल देवरे माझा मित्र त्याने दिलेला होता, बरोबर तोच वापरत होतो. तर काहीच प्रॉब्लेम नसतो, आपण मोबाईलवर शूट करा. माझा पहिला व्हिडिओ मी आता इथं आहे ना फक्त माझ्या पहिल्या व्हिडिओ म्हणून. माझा जो पहिला व्हिडिओ होता आम्ही एकदम साधा शूट केला होता, नॉर्मल शूट केलेला होता. तर त्यावेळेस 40-50 लाख व्ह्यू होते आणि तो एवढा शेअर झाला होता ना
जबरदस्त व्हायरल झाला होता आणि त्या व्हिडिओमुळे आज मी एवढ्या मोठ्या शो पर्यंत पोहोचलेलो आहे हे मला वाटतं. मग तुम्ही शेतात राहून ना तुम्ही दुबई नाही तुम्ही अमेरिका कुठेही पोहोचू शकता, पण तुम्ही करा बाई, सुरुवात करा, तुम्ही करा, लाजू नका. जो लाजतो ना बाई तो गाजत नाही आणि जो गाजतो ना तो लाजत नाही. बरोबर, परफेक्ट. बाय द वे आपण जुगाडू कमलेश सोबत आणि नरू सोबत सुद्धा एक पुढचा पॉडकास्ट घेणार आहे. तोपर्यंत तुमचे जेवढे काही डाऊट आहे, जेवढे काही प्रश्न आहेत टाका, कारण आम्ही आज काही डिस्कस केलेलं नव्हतं. फक्त मन मोकळ्या 2 वर्षानंतर मित्र भेटले, ती फक्त आमची चर्चा झाली. पुढच्या वेळेस प्रोफेशनल चर्चा आणि भाऊला सपोर्ट साठी विचारा, माझ्या युट्यूब चॅनल साठी भाऊने खूप सपोर्ट केलेला आहे. म्हणजे युट्यूब चॅनल आता 92-93 सबस्क्रायबर ना भाऊने. आम्ही 2 वाजेपर्यंत बसलेलो होतो आणि आम्ही ते चालू होतो युट्यूबला हे करायचं ते करायचं, असा व्हिडिओ टाकायचा, असा ऍनिमेट करायचं, डोमेन असं घ्यायचं, जसं घ्यायचं. आणि आपलं डोमेन मी घेऊन दिलेलं त्यावेळेस. पहिले डोमेन ठेवून दिलं भाऊनं, खूप नॉलेज दिलेलं होतं म्हणून भाऊला खास भेटायला आणि इथं आलो नाही तर आलो नसतो भाई. नाही, definitely. आणि 100% उद्या संध्याकाळपर्यंत पर्सनल सिम कार्ड घेतलेलं राहील. नक्की. येस. आणि आणखी एक गोष्ट आपल्याला सगळ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी जे जुगाडू कॉम्प्लेक्स आहे त्याच्यासाठी डिजिटल मार्केटिंगचं जे काही सपोर्ट लागणार किंवा ऑन कॅमेरा सांगतोय वायडी बाबाच्या पूर्ण टीमतर्फे तुम्हाला सपोर्ट राहील. नक्कीच. ओके, चलो, थँक्यू. लवकरच भाऊंना कदाचित मी घेऊन जायचा विचार करतोय दुबईला आमच्या एका सिक्रेट टीम सोबत. चालेल. आणि फक्त एकच उद्देश असणार आहे, इथले पोरं दुबई पर्यंत न्यायचे आणि दुबईमध्ये आपल्याला प्रधानता सेटअप करायचा. आणि अगेन याच्यामध्ये आम्ही CSR फंडिंगच्या थ्रू जातोय, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट, फुकाट. आपण कोण आहे माहिती का? मराठी आपण कुठेही जाऊ आपण कुठेही जातो. आणि याच्या सुरत लूट झाली, आता तर दुबईला लूट. भाई फक्त विसरू नका आपण कोण आहे. आपण कोणाच्या अवलादी आहे. चलो थँक्यू.